जेवढे लोक निवडून आले त्यांच्या मागे मराठा फॅक्टर असून काही जणांना दुसऱ्यांचे पाळणे लोटायची सवय असल्याचं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत टीकाकारांना फटकारलंय। सरकारने मराठा आरक्षण तातडीने द्यावं, अन्यथा मराठे पुन्हा छातडावर बसून नवं सरकार स्थापन झालं की लगेच उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही। मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही। आम्ही मैदानातच नव्हतो ना, आम्ही मैदानातच नाही येत। आम्ही मैदानात असतो तर मग जिरविली असते। आणि तुम्हाला जर वाटतंय ना जरांगे फॅक्टर फेल झाला, मराठा फॅक्टर फेल झाला, उद्याचा उगणारा दिवस आमचा असणार आहे, मग बघू। आप फिर एक बार सामुदायिक उपोषण के लिए बैठने वाले हैं, कब आप बैठने वाले हो और कौन कौन इसमें आपके साथ शामिल होने वाले हैं? आता आम्ही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर, मराठीत सांगू ना, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमची तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची। राजकारण हा विषय वेगळा आहे। राजकारण माझ्या समाजाला महत्वाचं नाही, आरक्षण महत्वाचं आहे लेकरांसाठी। कारण आता ऍडमिशन आहेत, पुन्हा काही भरत्या निघणार आहेत, त्याच्यासाठी आपले लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडू नये। आपल्याला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने लढायचं। आपला सगळ्या पक्षात विखुरलेला बलाढ्य समाज असल्यामुळं विखुरला होता, परंतु आता पुन्हा एकत्र येणार आणि मराठा समाज मराठा जातीसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढणार। कारण प्रत्येकाला अस्मिता महत्वाची असते, जाती